नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPS या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात अशा 20+ ट्रिक्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचे कन्फर्म 20पेक्षा जास्त मार्क वाढू शकतात. तर तुम्हाला वाटत असेल कसं शक्य आहे, 10 मिनिटात काहीही म्हणतो का हा? फक्त 10 मिनिटं द्या, विश्वास ठेवा माझ्यावरती, तुमचे मार्क्स नक्की वाढतील, गॅरंटीड मार्क्स वाढतील. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, बरोबर? तर मी हा व्हिडिओ सुरू करतो आहे आणि हे ज्या ट्रिक्स आहेत 20+, मी तुम्हाला असं असेंडिंग ऑर्डरमध्ये सांगितले आहेत. म्हणजे ज्या एकदम इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत ते व्हिडिओच्या शेवटी सांगत आलेलो आहे मी. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघण्याचा तुम्ही ट्राय करा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल. फक्त 10 मिनटं द्या मला, बस. ओके, तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट ट्रिक, कठोर शब्द, एक्स्ट्रीम वर्ड्स. जेव्हा आपण विधानात नेहमी, केवळ, फक्त, कधीच नाही, ऑलवेज, ओनली, नेवर असे शब्द येतात, तेव्हा विधाने 90% चुकीचे असतात. 90%, मी तर 100% तुम्हाला कधीच म्हणत नाही. 90% चुकीचे असतात. जेव्हा तुम्ही हा कधी खेळू शकता, तुम्ही गेसवर्क करायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला 50-50 किंवा तुम्हाला काहीच आयडिया नाही त्या क्वेश्चनबद्दल, पण ब्लँक सोडण्यापेक्षा तुम्ही ॲटलीस्ट अटेम्प्ट करा. 10पैकी तुम्ही जर 10 क्वेश्चन अटेम्प्ट केले असे गेसवरती, 4च चुकणारे, 6 तरी बरोबर आले ना, तरी तुमचा स्कोर खूप वाढतो आहे आणि त्याच्यावरून तुमचं 1 वर्ष वाचतं आहे. 1 वर्षाची किंमत तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आणतो आहे. आणि असं काही नाही तुक्केबाजी वगैरे, हे थोडंसं लॉजिकल गेसिंग आहे. तुम्ही जर PYQ ॲनालिसिस केले तरच तुम्हाला हे कळेल. आणि मी चांगल्या पद्धतीने PYQ ॲनालिसिस केलेले आहेत, त्यामुळे मला हे ट्रिक्स वगैरे माहिती आहेत. आणि मी तुम्हाला त्या ॲनालिसिस जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला हे ट्रिक्स नाही समजणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला समजून सांगतो आहे. ओके, मृदू किंवा व्यापक शब्द म्हणजे ब्रॉड किंवा सॉफ्ट वर्ड. आता हे कसं आहे, काहीही, अनेकदा, बहुतेक आणि शक्यतो, सम, मे, जनरली असे शब्द जेव्हा लिहिलेले असतात तेव्हा 90% विधान बरोबर असतं. लक्षात ठेवायचं आहे हे ट्रिक जे. आणि ह्याची PDF जी आहे ना, ती मी सगळ्या गोष्टींच्या PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले असतात. मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, ते तुम्ही जॉईन करून घ्या. आणि किंवा कमेंटमध्ये पण तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि अशा चांगल्या ट्रिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुढे बघूया. सरकारी योजनांचे उद्दिष्ट. जेव्हा पण सरकारी योजना असते, सरकार चांगलाच विचार करते लोकांचा. तर सरकार सकारात्मक आणि लोककल्याणाचे मुद्दे असतील तर ते वरील सर्व विधान बरोबर असण्याची दाट शक्यता असते. कधी सरकार आपले निगेटिव्ह पॉईंट सांगणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे सकारात्मक आणि लोककल्याणात्मक मुद्दे असतील तर वरील सर्व विधान म्हणजे ऑप्शन मार्क करू शकता तुम्ही, जेव्हा तुम्हाला काहीच आयडिया नाही क्वेश्चनची त्यावेळेस. ओके, माहितीचा अतिरेक म्हणजे एक्स्ट्रा माहिती दिली खूप जास्त. एखाद्या विधानातून खूप जास्त तांत्रिक माहिती किंवा स्पेसिफिक डिटेल्स दिलेले असतील तर ती माहिती बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. कारण अयोग्य, चुकीचे विधान बनवताना सहसा छोटी चूक करतात ते लोक. मग काय करायचं आपल्याला, डिटेल्ड ऑप्शन म्हणून मी एक अशी ट्रिक सांगितली. मी तुम्हाला ट्रिक्सचे खूप सारे व्हिडिओ दिलेत ना, तुम्ही जर बघितले असेल तर बघून घ्या, माझ्या चॅनलवरती आहेत. मी ते इन्फॉर्मेशन कार्टवरती पण तुम्हाला व्हिडिओज दिलेले असेल. इथे साईडला तुम्हाला दाखवत असेल उजव्या कॉर्नरला, तर तुम्ही ते बघून घेऊ शकता एकदा. तर आता पुढे आपण कंटिन्यू करूया. विरोधाभासाची विधाने. आणि ब ही 2 विधाने एकमेकांच्या परिपूर्ण विरुद्ध असतील तर त्या विधानांच्या दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे. लॉजिकल आहे. जेव्हा पण तुम्ही काय करता एक्झाममध्ये, दोन्ही विधान वाचता, पण तुम्ही 4-5 विधानं दिलेली असतात ना, मग तुम्ही कधी हे आणि ब हे दोन्ही टोटली अपोजिट असतं. मग त्यातलं कुठलं तरी एकच बरोबर असणार ना. मग तो विचार करताच थोडंसं डोकं शांत ठेवायचं. त्यावेळेस एक्झामचा माइंडसेट तुमचा शांत असला पाहिजे, तेव्हाच तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. ओके, व्याकरणीय त्रुटी म्हणजे काय, चुका. चुकीचे विधान बनवताना वाक्याची रचना विसंगत होते आणि जर वाक्य वाचताना अटपटीचे वाटते, म्हणजे काय, वेगळं वाटतं किंवा असं काहीतरी चुकतं असं वाटलं ना तुम्हाला, तर ते चुकीचं असू शकतं. म्हणजे व्याकरण चुकते, ग्रामॅटिकल. तुम्ही इंग्लिश आणि मराठीचा चांगला अभ्यास केलेला आहे, तर क्वेश्चनना इंग्लिशमध्ये प्लस मराठीमध्ये दोन्ही भाषेत वाचा. जो क्वेश्चन तुम्हाला गेस खेळायचा आहे ज्या क्वेश्चनवरती, तर दोन्ही क्वेश्चनमध्ये वाचा. तुम्हाला वॉज, वर म्हणजे एकवचनी आणि अनेकवचनी असे सगळे तुम्हाला तिथे क्लुप्त्या सापडतात. आणि त्या क्लुप्त्या ज्या आहेत मी डिटेल माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ते एकदा बघून घ्यायचं आहे. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सगळे ट्रिक्स जे आहेत ते समराईज करतो आहे. ओके, आकडेवारी आणि पर्यायांचं लॉजिक. आकडेवारी म्हणजे काय, टोकाचे आकडे म्हणजे एकदम आउटर लाईन. जर पर्यायामध्ये 5, 55, 60 आणि 1950 असेल तर असे आकडे असतील तर 5 आणि 1950 950 खूप लहान आणि खूप मोठे, तर हे असण्याची शक्यता थोडी कमी असते. जे अप्रॉक्सिमेट आन्सर आहेत ना, ते जवळपासचे आन्सर असू शकतं. हे पण मी तुम्हाला पहिल्याच्या ट्रिकमध्ये सांगितलेलं आहे. डिटेल बघून घ्यायचं आहे. ओके, जर तुम्हाला माहीत असेल तर. आणि ह्या ट्रिक्स कधी अप्लाय होतील, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करण्यात मॉक्समध्ये. कारण एक्झाममध्ये ह्या ट्रिक्स आठवणं खूप अवघड होतं. एक्झाम झाल्यानंतर आठवतं की हे पण आपण लॉजिक लावू शकलो असतो. त्याच्यामुळे हे व्हिडिओ परत एकदा बघा, जर तुम्हाला, किंवा स्लोमध्ये बघा किंवा फास्टमध्ये बघा, पण व्हिडिओ रिवाईज करा. PDF बघा, डाउनलोड करा टेलिग्राम चॅनलवरती जाऊन.
आणि परत परत रिवाईज करा ट्रिक्स. आणि एक्झामच्या आधी तर जरूर रिवाईज करा, एक दिवस तरी रिवाईज करून जा ह्या ट्रिक्स, कारण तुम्हाला हे कामी पडणार. आणि तुमचे मिनिमम 10 ते 20 मार्क मी वाढू शकतो ह्या ट्रिक्समधून. प्लीज बघून जा. ओके. जवळपासचे पर्याय म्हणजे 2 पर्यायाच्या एकमेकांच्या खूप जवळ असतील तर, म्हणजे 43.5 आणि 44.2 हे तर उत्तर त्याच्या दोघांपैकी एकच नाही, म्हणजे जवळचा पर्याय दिला, खूपच क्लोजेस्ट ऑप्शन. हे पण ट्रिक मी तुम्हाला PYQमध्ये, हे सगळे ना ट्रिक तुम्हाला PYQचे ना क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करताना तेव्हा कळणार आहेत. आणि आताची मुलं काय करतात, PYQ ॲनालिसिस करत नाही, त्याच्यामुळे हे त्यांना ट्रिक्स कळत नाही. ह्या ट्रिक्स वापरा, त्याच्यामुळे तुमचे आन्सर होणार आहेत. कोणालाच कुठलंही तर पूर्णपणे माहीत नसतं. कितीही ऑल इंडिया रँक, महाराष्ट्र स्टेट रँक 1 जरी असेल ना, त्याला पण सगळ्याचे सगळे क्वेश्चन येत नाहीत. तो पण अशा ॲट द एंड तो गेसवरतीच येतो, म्हणजे त्याला पण ॲटलिस्ट काहीतरी क्वेश्चन लॉजिकली सोडवावेच लागतात. ते तुम्ही लॉजिक वापरा. ओके. वैज्ञानिक एकके म्हणजे युनिट्स. विज्ञानाच्या प्रश्नात जर एकके युनिट्स चुकवले असतील, उदाहरणार्थ मीटर ऐवजी सेंटीमीटर, तर ते विधान चुकीचं असतं. म्हणून युनिट्स थोडंसं लक्ष देऊन बघायचं आहे. ओके. नॉनसेन्स पर्याय म्हणजे काय, काही वेळा आयोग काय करतं, केवळ फक्त पर्याय बनवायचं म्हणून ते बनवतं आणि हास्यास्पद पर्याय येतो. म्हणजे कसं की एखादा ऑप्शन असंच काहीतरी रँडमली देऊन टाकलं, म्हणजे आता इतिहासाचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी भूगोलाचं जॉग्राफिकल लोकेशन वगैरे दिलं आहे, पण काहीच त्याचं रिलेशन नाही, काहीच नाही. म्हणजे असा असं पर्याय तो डायरेक्ट एलिमिनेट होतो. म्हणजे 4ही ऑप्शन तुम्हाला वाचायचे, पहिला, दुसरा, तिसरा, 4ही ऑप्शन वाचायचे, मग तुम्ही डिसाईड करा. ओके. नॉनसेन्स पर्याय. ओके. आता पुढचं बघतो तुलनात्मक आकडेवारी, म्हणजे वाढ झाली किंवा घट झाली अशा विधानांमध्ये आयोग सहसा काय करतं, अदलाबदल करतं, म्हणजे हे अल्टरनेट करतं वाक्य. तर हे थोडंसं काय करायचं आहे, जेव्हा पण तुम्ही क्वेश्चन वाचता ना तेव्हा अंडरलाईन करा असे शब्द, अयोग्य, अचूक किंवा वाढ झाली, कमी झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी मार्क करायच्या, असेंडिंग क्रम, डिसेंडिंग, चढता क्रम, उतरता क्रम, अशा गोष्टी मार्क करायच्या क्वेश्चन पेपरमध्येच, मग त्या चुका होणार नाही. आता सर्वात इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत ह्या विषयानुसार आहेत. ओके. तर इतिहासात काय करायचं आहे, इतिहासमध्ये स्पेसिफिक ट्रिक आहे, अपरिचित नावे. म्हणजे जर एखाद्या चळवळीत 4 ते 5 माणसांची नावे दिलेली असतील, तर त्यातील एक नाव खूपच अनोळखी असतं, म्हणजे एकदमच रँडम नाव असतं, कुठलं तरी एकदमच कानाकोपऱ्यातून नाव काढलेलं असतं. आयोग सहसा ते नाव बरोबरच देतं. म्हणजे कोणालाच प्रत्येक माणसाबद्दल काही माहिती, म्हणजे व्यक्तिमत्वाबद्दल सगळ्यांना सगळ्या व्यक्तिमत्व माहीत नसतात. काहीतरी रँडम गेस खेळावाच लागतो आणि ते बरोबरच असतं असं आपण मानू शकतो. हे PYQच्या ॲनालिसिसमधून कळालेलं आहे, तर तुम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवू शकता. भूगोल. नकाशे जर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला असेल, तर मधला एखादा पर्वत किंवा नदी माहीत असली तरी तुम्ही तुमचा पर्याय एलिमिनेट करू शकता. म्हणजे मधलं एखादं तुम्हाला काय दक्षिणेकडे आणि उत्तरकडे असं जर बघायचं असेल, तर मधलं कुठलाही तुम्हाला एखादा पर्याय एलिमिनेट करू शकतो आपण त्याच्यावरून. हे भूगोलाचं झालं नकाशाचं. आता आपण राज्यशास्त्र, पॉलिटीमध्ये. राज्यशास्त्रात अधिवेशने किंवा समिती यांवरती प्रश्न असेल, तर तिथे अपवाद, एक्सेप्शन आहेत, त्यावर आयोग जास्त लक्ष देते. जिथे एक्सेप्शन आहेत, म्हणजे म्हणायचं असेल, म्हणजे कुठे हे वगळून हे आता शेड्यूल फिट, म्हणजे सूची 5th शेड्यूल, 6th शेड्यूल, याच्यावरती पण क्वेश्चन खूप वेळ येतात. एक्सेप्शन काय आहेत त्यांचे ते पण विचारतात. विज्ञानमध्ये काय, इंग्रजी पर्याय, म्हणजे मराठीत विज्ञानाचे शब्द कठीण वाटल्यास इंग्रजी शब्द वाचा. आणि अनेकदा इंग्रजी शब्दावरून लॉजिक निघते, म्हणजे कसं, इंग्रजी शब्दावरून तुम्हाला लॉजिक समजतं. ब्रायोफायटा, पेरिडोफायटा, आता ह्यांच्या नावातच दिले ब्रायो आणि फायटा, असं वेगवेगळं करून जर बघितलं ना, तुमचं आन्सर निघतं त्याच्यावरून. म्हणजे तुम्ही संधिविच्छेद केला ना इंग्लिश वर्डचा, तर तुमचं आन्सर निघतं. तर ही एक ट्रिक आहे सायन्समध्ये. आता इकॉनॉमिक्समध्ये काय, ट्रेंड, भारताचं GDP किंवा निर्यात सलग 5 वर्षात वाढली का, असे प्रश्न आले सलग कंटिन्युअसली शब्द तपासा. सहसा त्यात चढ उतार असतात. म्हणजे हे शब्द ना तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं, हायलाईट करायचे आपल्याला वर्ड्स, मगच ते आन्सर तुमचं चुकणार नाही आहे. ओके. पुढच्या ट्रिक्स. आता हे एक्झामच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे. पहिला अंतरात्मा, फर्स्ट इन्स्टिंक्ट, म्हणजे तुम्हाला वाटलं क्वेश्चन वाचलं असलं, तुम्ही पर्याय पण नाही बघितला आहे, त्यावेळेस तुम्हाला क्लिक होतं डोक्यात की हां बाबा ह्याचं उत्तर हे असू शकतं. मग त्यावेळेस काय करायचं, प्रश्न वाचल्यानंतर जे उत्तर पहिल्यांदा डोक्यात येतं ते 70% बरोबर असतं. 70%. जास्त विचार केल्यास आपण आपलाच स्वतःचा गोंधळ करून घेतो आणि ऑप्शन चुकवतो. मग फर्स्ट इन्स्टिंक्टवरती थोडंसं ध्यान द्या, पण ते कधी जेव्हा तुम्हाला कन्फर्म माहिती नाही त्यावेळेस थोडंसं तुम्ही रिस्क घेऊ शकता इथे. ओके. प्रश्नपत्रिकेतील हिंट. कधी प्रश्न क्रमांक 10चे उत्तर प्रश्न क्रमांक 85च्या विधानात लपून बसलेलं असतं. म्हणून पूर्ण पेपर नजरेखालून गेल्यावरती फायदा, म्हणजे तुम्ही फर्स्ट सेट, सेकंड सेट असं क्वेश्चन्स सोडवायचं. म्हणजे काय, एकदा पूर्ण पेपर वाचून घ्यायचा, म्हणजे त्यातले जे पण येतात ते कन्फर्म सोडून घ्यायचे. नंतर मग दुसऱ्यांदा जेव्हा आपण क्वेश्चन बघतोय त्यावेळेस मग ते असे क्वेश्चन टिक करायचे. ओके. म्हणजे प्रश्नपत्रिकेसुद्धा हिंट असते.
जोड्या लावा. म्हणजे मॅच द कॉलममध्ये अशा प्रश्नात फक्त एक जोडी लागली ना तुमची, आणि कंबाईनमध्ये असं खूप वेळा झालं की टाईम कमी असतो मुलांना, मग त्यामुळे काय करतात, एकच जोडी जर तुम्हाला माहीत असेल ना, पण 90% तुमची पूर्ण उत्तर बरोबर येऊ शकतात त्या जोड्या लावामध्ये. पर्याय क आणि पर्याय ब जर तुम्हाला काहीच सुचत नसेल, तर सांख्यिकीदृष्ट्या बी किंवा सी हा पर्याय ए किंवा डीपेक्षा जास्त वेळा बरोबर असतो. पण हा एकदम शेवटचा उपाय आहे. खूपच रेअर कंडिशन असेल तेव्हा तुम्ही ब आणि क मारू शकता. पण रेअर कंडिशन आहे. आता मी ऑलमोस्ट तुम्हाला 20 ट्रिक सांगितले आहेत, आणि ते पण मला वाटतं 10 मिनटाच्या आतच सांगितलेले आहेत. तर आता या ट्रिक्स अंधश्रद्धा म्हणून वापरू नका. ओके, या तेव्हाच वापरा जेव्हा तुम्ही किमान 2 पर्याय बाद केलेले असेल, म्हणजे एलिमिनेशन केलेलं आहे, आणि तुम्ही कॅल्क्युलेटर ट्रिक्स घ्यायची असेल त्यावेळेसच तुम्ही ह्या ट्रिक्स वापरायच्या आहेत. 20 ट्रिक आहेत, मी तुम्हाला फास्ट सांगितलेलं आहे. तुम्ही आणखी एकदा रिवाईज करा. व्हिडिओ थोडासा पॉज करा किंवा रिवाइंड करा जिथे पण तुम्हाला अडकल्यासारखं वाटते, आणि नंतर PPT डाउनलोड करा आणि एक्झामच्या एक दिवसाआधी जरूर एकदा बघून घ्या. फक्त बघून घ्यायचं, 10 मिनटं पण नाही लागणार एकदा PPT बघून घ्यायला. आणि PPT तुम्हाला कुठे भेटणार आहे? टेलिग्राम चॅनलच्या लिंक कुठे असणार आहे? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये. तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही PPT रिवाईज करा.